स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आत्ता आलो आहे मंदिरात। आत्ता 5:30 वाजलेले आहेत। तर आता काकड आरती करून घ्यायचं आपल्याला। लाईट वगैरे लावलेले नाहीत अजून आतमध्ये। लाईट वगैरे लावू आणि आरती तयारी करून आरती वगैरे करून घेऊ आता। तर पहिला आरती तयारी करून घेऊ। तर आपलं आरती वगैरे झालेलं आहे। तर आता अभिषेकाची तयारी चालू करू। आता जे अभिषेकाला लागतं ते सगळं घेऊ आतमध्ये। इथं ठेवलेलं बघा सगळं अभिषेकाचे जे जे लागतं आम्हाला ते सगळं। हे सगळं आतमध्ये घेऊन जाऊ। तर आपलं सगळं ठेवायचं झालेलं आहे। तर आता तुळशी आणि बेल काढायला जायचं आपल्याला। तुळशी काढून आणू पहिला जाऊन आता। चला, एक आवाज यायला लागला बघा तो आम्ही। तर इथं लाईट वगैरे नाही आहे, फक्त इथं एक आहे समोरच्या साईडला बघा कसलं लाईट लावलेत। आपलं तुळशी काढू पहिला। तर आता तुळशी काढले। तर चाफा एकच दिसला आता, अजून चाफा दिसत नाही आहेत। काल 2-3 मिळाले होते, पण आज आहेत 1-2 आहेत। बघू ह्याच्यामधनं किती काढता येतं आपल्याला आता। तर चला, आज पण 2 सापडले चाफा, घेऊन जाऊया आतमध्ये आता। तर तुळशी वगैरे आपलं काढायचं झालेलं आहे। तर आता अजून थोडंसं टाईम आहे, आतमध्ये ठेवू आता पहिलं। तर अभिषेकाला कोण नाही आले तर मग चालू करतो मग आम्ही अभिषेक। काल पण गुरुवार जास्त लोक नव्हते अभिषेकाला, एक दिवशी असतं एक दिवशी नसतं शक्यतो करून। चाफा आणि तुळशी सगळं काढायचं झालं आहे आपलं। हे हिनात्तर आहे महाराजांना लावायचं, आणि हे उठणं आजचे महाराजांचे वस्त्र। तर ह्याच्यानंतर ना मी थोड्याच वेळात आता चालू करतो अभिषेक। मग अभिषेक वगैरे झाल्यावर आरती वगैरे करायचं आपलं रोजच्याप्रमाणे। तर आपलं अभिषेक वगैरे सगळं संपलेलं आहे। तर आता पृथ्वी लावायचं म्हणून थांबलो इथं। तर पृथ्वी पुसा लागले तिथं, हे कमळ आणि पृथ्वी लावायचं आता। तर शुक्रवारी पृथ्वी लावतो आम्ही, आणि काल गुरुवारी हे गाय लावलं होतं। तर आता हे लावतो आणि मग डिझाईन वगैरे काढून घेतो, म्हणजे पाकळ्या वगैरे केले फुलांचे ते सगळे डिझाईन वगैरे काढून घेतो, आणि मग आरती वगैरे करून घेतो। त्याच्यानंतर परत आपल्याला कॉलेजला जायचं आहे। आज एक दिवस आहे आपलं कॉलेज। तर रोजच्याप्रमाणे आम्ही चाललो आहे कॉलेजला। तर आज लास्ट दिवस, उद्यापासून सुट्टी, दिवाळी सुट्टी 8च दिवस आहे, पण असं वाटायला लागलं का परमनंट सुट्टी आहे का असं वाटायला लागलं आहे। तर आज एक दिवस जातो आता संध्याकाळपर्यंत, उद्यापासून सुट्टी, 26 तारखेपर्यंत सुट्टी आहे। तर मित्र पण चाललं आहे। आम्ही सगळं म्हणजे अर्ज दिलो गावाला जायचं, आम्हाला सगळं जा म्हटले ते, आणि विशाल इथंच राहणार आहे। 8 दिवस गावाला जाणार नाही, स्वामींचं सेवत इथंच राहणार एकटाच। तर कॉलेजला चालले आणि बॅग घेतलं नाही काय नाही, तसंच चाललंय बघा। बॅग नाही घेतलं तर चालतंय, पण डबा घेतोय फिक्स। माझं सगळं जे काय स्टेशनरीचं वस्तू आहे सगळं लॉकरमध्ये असते, माझं काय संबंध। अभ्यास केला तर पण चालतंय यांना, काय सर काय म्हणतात तर। ह्याच्यापेक्षा मोठं ह्याचं बॅगच आहे बघा, आणि ह्याच्यापेक्षा मोठा डबा आहे। फिक्स डबाच घेऊन जातोय, आणि जेवणच करते तो कॉलेजमध्ये, अभ्यास काय करत नाही। रोज फिक्स डबा घेत आहे बघा। बॅग ते सगळं विसरून जात आहे। ह्याच्याशिवाय काय सांगा मला, हे नसलं तर माणूस नाही ना, हे असलं तर सगळं स्टडी वगैरे आहे, हे कंपल्सरी पाहिजे। एक दिवस स्टडी नाही केलं तर चालेल, पण जेवण तर पाहिजे। जेवण पाहिजे याला फिक्स, अभ्यास का नंतर केला तर चालतंय। तर आत्ता कॉलेजवरून आलोय, दुपारीच सुटलेत आज कॉलेज, म्हणजे रोज संध्याकाळी 5ला सुटतंय। तर आपल्या मठात, राजारा मठात आपल्या दिवाळीचं सगळं काम चालू आहे बघा। लाईटिंगचं वगैरे हे बघायला लागलं बघा। हे सगळं लाईट वगैरे आता हे लावायचं आता बाहेरच्या साईडला, सगळं आणून ठेवलं बघा। जाऊया आता, हे बांधून घ्यायचं आपल्याला, सगळं गोळा करायला लागलं बघा। तिकडं लावा लागले त्यांनी, वर जाऊया मी लावायला शिखरवरती। तर त्याने तिथे खाली लावा लागलेत, आणि मी तर वरती आलो शिखरवरती लावायचं। आता हे घेऊन आलो बघा, वरती आलो इकडं। आपल्याला कुठं लावायचं आहे, तिथं लावायचं बघा। काय दिसेना झालंय, ऊन आहे भरपूर।
कॉलेजवरून लवकर आलो, सुट्टी आहे म्हणून कामाला लावावं लागलं त्यांनी इथं. ते काय परवडलं नाही आज लवकर यायचं. आत्ता जाऊन बघून आलो आहे वरती. तिथं बांधता येत नाही आहे कारण ते लाईटचं थोडंसं प्रॉब्लेम आहे तिथं, त्याच्यामुळं तर इथंच ठेवलं ते वरती. बघा इथं बांधायचं होतं आपल्याला, तर तिथं बांधता येत नाही शिखरवरती. आता खालीच कुठं तर बांधूया. थोड्या दिवसात इथलं साफसफाई वगैरे करायचं आहे आपल्याला. आता हे सगळं झाडाचं पान वगैरे पडलेत बघा. आता रविवारी सगळं साफसफाई वगैरे लागेल आपल्याला इथलं. तर चला आता खाली जाऊ. त्यांनी खालचं बांधायला लागलेत ते बघू आता कुठं कुठं बांधायला लागलेत ते. तर आपलं संध्याकाळचं आरती वगैरे झालेलं आहे. तर येऊन बसलो होतो तिथं बाबांकडं. तर आपण जे दुपारी कंदील दाखवलं तुम्ही म्हणजे पोरं लावा लागलेत म्हणून. तर हे बघा इथं लावलेत.